आज आपण मराठी विषयामध्ये मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास या पुस्तकामधून पहिला जो पाठ आहे, कथा, स्वरूप, घटक आणि त्याचे प्रकार याचे स्वाध्याय कृतीचे अध्ययन करणार आहोत. प्रश्न पहिला याचा आहे की खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. पहिला प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे की कथा म्हणजे काय ते सांगून कथेची व्याप्ती लिहा. आता मराठी साहित्यातील कथा ही चांगली प्रौढ झालेली आहे. कुठलाही विषय तिला अस्पष्ट राहिलेला नाही. मानवी मनाचे चाळे आणि चळ सांगण्यासाठी त्याचा तळ धुण्याइतकी सूक्ष्म नजर तिला आज प्राप्त झालेली आहे. मानवी जीवन कवेत घेणाऱ्या व जीवनाशी निगडीत सर्व घटकांचा समावेश असणारा निसर्ग यांच्यातील संघर्ष समन्वयातून सारे कथाविश्व साकार होत गेलेले दिसते. लोकप्रियतेच्या संदर्भात फॉर्म्स आणखीही बदलत राहतील इतकेच ते बदलणे अपरिहार्य असते. मानवी मनात असणारे मानवी जीवनाचे कुतूहल यातून प्रामुख्याने कथा निर्मिती घडून येते. कथेत माणसाचा सहभाग हा असणारा व माणूसही कथेत आपले जीवन दर्शन बघू पाहणाराच असल्यामुळे माणूस व कथा या एकमेकावर आधारित असल्याचे आपल्याला जाणवते. आता कथेची व्याप्ती व व्याख्या. कथा हा फार प्राचीन आदिकाळापासून चालत आलेला प्रकार आहे व दुसऱ्या बाजूने ती अलीकडे मोठ्या प्रमाणावर विकसित होत असल्याचे जाणवते. प्राचीन कथा, मध्ययुगीन कहाणी, लघुकथा, पूर्वगोष्टी, लघुकथा, नवकथा असा उत्क्रांती मार्ग आहे. कथा ही किती विविध प्रकारची असते ते त्याच्या कथा प्रकारावरूनच समजू शकतो की कथा ही कशा पद्धतीची असते. उदाहरणार्थ तालकथा किंवा गीतकथा, प्राणीकथा, सृष्टीकथा, नीतिकथा, लोककथा, परिकथा, धर्मकथा किंवा पौराणिक कथा किंवा ऐतिहासिक कथा, साहस कथा, चातुर्य कथा, चरित्रकथा व विज्ञान कथा इत्यादी अनेक प्रकार याचे आपण कथेमध्ये बघतो. आता कथेची ही बहुविधता व बहुप्रयोजनता ही तिचे पुरातन काळापासूनचे वैशिष्ट्य आहे. साहित्यात केवळ वाचकांकरिता जरी कथेचे वरीलप्रमाणे वर्गीकरण केलेले असेल तरीही केवळ वाचकांच्या अभ्यासकांच्या दृष्टीने केलेली एक सोय जाणवते. कारण कथेची निर्मिती मुळातच विविध घटकांनी व कारणांनी झालेली दिसून येते ते प्रामुख्याने मानता येईल. 2 आहे कथा या प्रकाराच्या पौरात्य व पाश्चात्य व्याख्या लिहा. आता कथेची व्याख्या कथेच्या लवचिकतेपणामुळे तिची व्याख्या करणं अतिशय अवघड झालेलं आहे. तरी विविध प्रकारांची तिची व्याख्या करणे प्रयत्न करून वारंवार कथेची व्याख्या प्रत्येकजण करत आहे. मानवी जीवन म्हणजेच एक कथा आहे. किंबहुना असंख्य दीर्घ कथांची ती एक मालिकाच आहे. अशी मालिका की ती कुठेही कुठेतरी सुरू झाली त्याचा पत्ताच नाही व केव्हा संपणार हेही आदमास नाही. ना.सी. फडके यांच्या मते व्याख्येचा विचार करता जाणवते की मानवी जीवनातील प्रमुख असे जे प्रत्येक अनुभव येतात या कथेचा विषय होऊ शकतो. मानवी जीवन हे ज्याप्रमाणे न उलगडणारे कोडे आहे त्याचप्रमाणे कथा निर्मिती असेही मानता येईल. जीवनाच्या ढिगाऱ्यात तो आपला हात खुपसतो आणि मग वाचकांपुढे मूठ उघडून म्हणतो, ही पहा जीवनातील मोलाची भाव सत्य. गंगाधर गाडगीळ यांचा आहे. गंगाधर गाडगीळ यांच्या व्याख्येचा विचार करता असे वाटते की लघुकथा लेखक हा आपल्या जीवनातील आलेले अनुभव हे त्यांच्या साहित्यामार्फत वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. काही पाश्चात्य व्याख्या खालीलप्रमाणे त्यांनी दिलेल्या आहेत. फार दीर्घ नसलेली गोष्ट, अ स्टोरी इज नॉट लॉंग, ही जॉन हर्टफिल्ड यांचं मत आहे. अर्ध्या तासात वाचून संपेल असे कसलेही गद्य साहित्य म्हणजे कथा, हे एच.जी. वेल्स यांचं मत आहे. एच.जी. वेल्स यांच्या मतानुसार थोडक्या अवधीत जे गद्य साहित्य वाचून संपते ती कथा असते. परंतु आजच्या
दीर्घ कथेचे स्वरूप पाहता ही व्याख्या कालबाह्य मांडली आहे. कथेची वापरली जाणारी सर्व साधने व योजलेल्या क्लुप्त्या वाचकांच्या मनावर एकच एक नाम करणारे असावे. म्हणजेच कथेत वापरला जाणारा एकही शब्द असा नव्हता की ज्यामुळे परिनियोजित संस्काराला बाधा येईल. पो यांच्या मते विचार करता कथा जरी वाचकांच्या मनावर परिणाम करीत असली तरी तो परिणाम व्यक्तिपरत्वे भिन्न असल्याचे नाकारता येत नाही. तसेच त्यामुळे पूर्वनियोजित संस्कार किंवा संस्काराला बाधा येईल अशा अनेक कथा येणार नाही असे ठामपणे म्हणताही येणार नाही. कथेला सुरुवात व शेवट नसावा आणि एकही अनावश्यक गोष्ट कथेत येता कामा नये. चेकाव यांच्या मते अनावश्यक गोष्टीचा समावेश या कथेत नसावा, परंतु कथेची सुरुवात व शेवट या गोष्टी काही कथेच्या अनावश्यक अशा गोष्टी नव्हेत, त्यामुळे त्यांच्या व्याख्येत विसंगती असल्याचे आपल्याला जाणवते. कथेच्या सुरुवाती व शेवट ही सर्वात महत्त्वाचा असतो. एलरी सेजविक यांच्या मते कथेत केवळ तिची सुरुवात व शेवट महत्त्वाचा असतो. कथेतील अंतर्गत गाभ्याला येथे वाव नसावा, परंतु कशाही एकांकी स्वरूपाची ती जाणवते. कथेचा पहिला आवश्यक गुण म्हणजे तिच्या निर्मितीची अपरिहार्य आवश्यकता होय. एलिझाबेथ बॉरवेल यांच्या मते निर्मितीची अपरिहार्यता हा कथेचा गुण आहे. तो अत्यंत महत्त्वाचा असा आहे, कारण साहित्य हे नेहमी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या आवश्यकतेनुसार निर्माण होत असल्याचे दिसते. सर्व कथा वाङ्मयाला सारखेपणाने लागू करता येईल अशी यापैकी एकही व्याख्या नाही. कोणत्याही एका व्याख्येत सर्व प्रकारचे कथा वाङ्मय समाविष्ट करणे कठीण जाते. त्यामुळे मानवी स्वभावाच्या भिन्नतेप्रमाणे आपण त्याकडे पाहिले पाहिजे असे म्हणता येईल. यामधला प्रश्न पुढचा आहे. इसवी सन 1800 ते इसवी सन 1874 या काळातील मराठी कथेचे स्वरूप स्पष्ट करा किंवा टिपाले. पंचोपाख्यान, सिंहासन बत्तीशी, अरेबियन नाईट्स, श्रीचरित्र, प्रास्ताविक, अव्वल अंग्रेजी व इंग्रजपूर्व या इंग्रजोत्तर वाङ्मय युगाच्या सीमेवरील कालखंड आहे. या काळात मराठी वाङ्मयाची प्राचीन परंपरा तुटून मराठी भाषेला व वाङ्मयाला सर्वस्वी नवे वळण लागले. परकीय राजवटीमुळे एक प्रचंड वैचारिक क्रांती या देशात घडून आलेली आहे. या स्थित्यंतर प्रक्रियेतून एक नवी जीवनदृष्टी व नवीन वाङ्मयीन मूल्ये लाभली व मराठी साहित्याला सर्वस्वी नवी दिशा मिळालेली. आता मराठी वाङ्मयातील इतर वाङ्मय प्रकाराबरोबरच मराठी कथा या वाङ्मय प्रकारामधील या कालखंडामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आणलेले दिसतात. त्याचा थोडक्यात आपण मागोवा घेऊयात. सर्वात प्रथम आहे कथेचा प्रारंभ म्हणजे सुरुवात. आता अर्वाचीन मराठीतील कथा रचनेचा आरंभ तंजावर येथील सरफोजी राजे यांनी सखन पंडितांकरवी सन 1806 मध्ये केलेला आहे. बाळबोध मुक्तावली या ईसापनीतीच्या भाषांतराने झालेला आहे. ही बालबोध मुक्तावली महाराष्ट्रापासून दूर असलेल्या तंजावली प्रकरणी एवढेच नव्हे तर सुरुवातीचे आणखी 4 कथासंग्रहही पंडित वैजनाथ शर्मांनी कलकत्त्याजवळ सेरामपूर मिशन करवी प्रसिद्ध केलेले आहे. अर्वाचीन मराठी कथा वाङ्मयाचा हा कथाविष्कार महाराष्ट्राबाहेर दक्षिण आणि उत्तर पूर्वेस व्हावा. याचाच अर्थ काय आहे तर मुद्रणाच्या सोयी जेथे प्रथम उपलब्ध झालेल्या आहेत तेथेच अर्वाचीन मराठीचा जन्म झाला आहे. कथा वाङ्मयाची त्याला अपवाद नाही. यामध्ये आपल्याला पुढे वाङ्मयाचा 2 उपखंड याचा कालावधी सांगितलेला आहे. त्यामध्ये पूर्वाधिक कथा वाङ्मय हा पण दाखवलेला आहे. खाली आहे पूर्वाधिक महत्त्वाची कथा ग्रंथ. त्यामध्ये
पंचव्याख्यान दिलेले आहे, सिंहासन 32 दिलेले आहेत. उत्तरार्धातील कथा वाङ्मय प्रकार दिलेला आहे. त्यामध्ये उत्तरार्धातील कथा किंवा काही रचनांमध्ये श्रीचरित्र यांचे एकंदर 4 भाग असून त्यांनी पृष्ठसंख्या 1200च्या वर, नारायण बोधाची 460 पाने मिळून 1800 पाने एवढ्या एकट्यांचे कथात्मक वाङ्मय आहे. यात स्त्रियांच्या शृंगार विषयक चारित्र्याची गोष्ट संकलित केलेली आहे. त्यात साखळी तंत्राचा वापर केलेला आहे. नारायण बोध हा आपल्या मुलांना बोध करण्यासाठी लिहिलेला असून त्याचे स्वरूप काही निबंध कथा मिश्रणाचे असे आहे. 2 आहे अरेबियन नाईट्स. हा अरेबियन फारसी कथांचा मराठीतील उत्कृष्ट व अत्यंत लोकप्रिय ग्रंथ आहे. हा ग्रंथ कृष्णशास्त्री चिपळूणकरांना असून यालाच अरबी भाषेमध्ये सुरस व चमत्कारिक गोष्ट असे म्हणतात. या कथातील अद्भुत प्रसंग, रोमहर्षक घटना, विस्मयातीत गोष्ट, जादूटोणे, राक्षस पीर व राज्य राजपुत्र या साऱ्या गोष्टी मराठीत आणतील. शास्त्री बुवांनी मूळ ग्रंथातील गोडी व मनोरंजकता रसाळ व मार्मिक शैलीने कायम राखलेली आहे. यामधलाच प्रश्न 4 आहे. 1800 ते 1874 या काळातील मराठी कथेचे वैशिष्ट्ये त्यांनी खालीलप्रमाणे तुम्हाला दिलेली आहेत. क, ख, ग, घ ही त्यांनी वैशिष्ट्ये दिलेली आहे. त्यामध्ये पूर्वार्धित कथा वाङ्मयाची वैशिष्ट्ये आणि उत्तरार्धित कथा वाङ्मयाची वैशिष्ट्ये. त्यामध्ये पूर्वार्धित आहे हे वाङ्मय बहुवंशी अनुदित आहे. त्यात स्वतंत्र रचना फार अल्प होती. या काळातील कथेचा जो अवतार विशिष्ट कार्यासाठी असल्यामुळे ती केवळ साधन रूप होती. तिला कलात्मक मूल्य नव्हती. ग आहे बोध. हेच या कथेचे एकमेव प्रयोजन आहे. घ बहुतेक कथा 2 किंवा 3 घटकांच्या बनलेल्या असून कथानक साधे सरळ कालानुक्रमे सांगितलेले असे. कथेला शेवटी तात्पर्य जोडलेले असते. पुढे आहे उत्तरार्धातील कथेची वैशिष्ट्ये. क, ख, ग, घ. उत्तरार्धात स्वातंत्र्य कथा लेखनाचे तुरळक प्रयत्न झालेले आहे, परंतु या कथांची पूर्वांशांनी भाषांतरित नाही, म्हणूनच त्यांना स्वतंत्र म्हणण्याइतपत त्या स्वतंत्र आहेत. ख उत्तरार्धातील कथा प्रौढी उपयोगी बनते. तिची लांबी व रुंदी वाढली, तिच्या भाषेचा विकासही कितीतरी झाला होता. ग उत्तरार्धातील कथेचा प्रमुख विषय म्हणजे त्यात साखळी कथेचं तंत्र वापरलेले दिसून येतं. घ उत्तरार्धातील कथा शृंगारिकता व अद्भुतता या 2 टोकात फिरत असलेली आपल्याला दिसून येते. याचा समारोप दिलेला आहे की 1800 ते 1874 या कालखंडामध्ये कथेचे जे स्वरूप आहे ते असे आहे. अव्वल इंग्रजीच्या काळात हा स्थित्यंतराचा काळ होता. त्या काळाचे जीवन एक संभ्रम अवस्थेमध्ये होते. पूर्वीचे जीवन व मूल्ये उन्मळून पडलेली होती. नवीन मूल्ये सापडून नवीन जीवन आकारास यायचे होते. निश्चित दिशा, निश्चित असे आकारात्मक तत्वज्ञान व प्रेरणा या गोष्टी साहित्यांच्या निर्मितीमागे उभ्या असतात. या काळात त्या गोष्टी अजून आल्या नव्हत्या. त्यांची पूर्वतयारीही चालू होती. तिला पुढच्या काळात निर्मितीच्या प्रचंड उद्रेकाच्या रूपाने फळे आली. तोपर्यंत या काळातील वाङ्मयाला पूर्वतयारीच्या अवस्थेतून जाणे क्रमप्राप्त होते. अशा प्रकारे त्यांनी कथेचे स्वरूप आपल्याला सांगितलेले दिसून येते. त्या उत्तरार्धाच्या काळात कशा होत्या, पूर्वार्धातील काळामध्ये कथा ह्या कोणत्या प्रकारे होत्या, अशा प्रकारे थोडक्यात माहिती आपल्याला कथेबद्दल दिलेली आहे. इथून पुढचा जो राहिलेला उर्वरित स्वाध्याय आहे त्याची माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत. धन्यवाद.